आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी स्टेशन चौक मिरज येथे माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत दंगा काबू योजना राबवण्यात आली। त्यानंतर स्टेशन चौक मिरज येथून रूट मार्च सुरू करून सदरचा रूट मार्च हा स्टेशन चौक मीरा साहेब दर्गा, भंडारी बाबा दर्गा, चप्पल मार्केट चौक, पोलीस स्टेशन चौक, किसान चौक, महाराणा प्रताप चौक, सराफ कट्टा मार्गे बॉम्बे बेकरी, गणेश तलाव येथे संपवण्यात आले। रूट मार्चमध्ये माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री प्रणिल गिल्डा, माननीय तहसीलदार मिरज सौ अर्चना मोरे धुमाळ, अतिरिक्त आयुक्त मनपा श्री रविकांत अडसूळ, उपायुक्त संजीव ओहळे यांच्यासह सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सर्व शाखेचे प्रमुख तसेच MSCB मिरजकडील शाखा कार्यकारी अभियंता श्री खांडेकर व श्री रेडकर, वैद्यकीय अधिकारी श्री रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी श्री माळी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर भालेराव, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भैरव तळेकर, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अजित सिद्ध, मिरज उपविभागीय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक भांडवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जयदीप कळेकर यांच्यासह एकूण 14 पोलीस अधिकारी, मिरज उपविभागातील 60 पोलीस अंमलदार व पोलीस मुख्यालयाकडील 1 अधिकारी व 22 अंमलदार असे एक आरसीपी प्लाटून हजर होते। तसंच आगामी गणेशोत्सव 2024 व ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 ते 7:30 या मुदतीत सांगली मिरज कुपवाड मनपा विभागीय कार्यालय मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सौ सांगली श्री संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरातील गणेशोत्सवाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, वकील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। सदर बैठकीमध्ये श्री प्रणिल गिल्डा SDPO मिरज यांनी आगामी गणेशोत्सव हा सण डॉल्बी मुक्त साजरा करावा, गणेशोत्सव मंडळांनी लेझर लाईटचा वापर टाळावा, मिरजात डीजेवर नक्कीच नियंत्रण ठेवलं जाईल, तसेच माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत केलेल्या मार्गदर्शक सूचना याबाबत प्रबोधन केलं। मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांनी मिळणाऱ्या वर्गणीचा चांगल्या विधायक कामासाठी वापर करावा व माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी केल्या आवाहनाप्रमाणे 1 कॅमेरा पोलिसांसाठी, यानुसार प्रत्येक मंडळांनी 1 CCTV कॅमेरा बसवावा असं आवाहन केलं। मीटिंगमध्ये उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मोहन वाटवे, शंकर परदेशी, ओंकार शुक्ल, माधव गाडगीळ, असगर शरीक मसल, जमीर शेख, गजानन कलोळी, विराज कोकणे, तानाजी रुईकर, विजय बल्लारी यांनी डॉल्बी मुक्त व लेझर मुक्त गणेशोत्सव साजरा करून पोलीस विभागाला सहकार्य करावं अशा सूचना मांडल्या।